पालकांनी अटक केलंय. मी आज म्हणजे नाही माझ्या मुलाचा खून केला, माझ्या मुलाला खून केला आणि त्या टायमाला फोन केले 4 दिवसाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेची अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्याचे खासदार आणि त्यांचे आमचे सरकारी यांनी लोकसभेमध्ये 20 जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार झाले त्या संदर्भातील भूमिका मांडलेली होती. ही भूमिका मांडत असताना विशेषतः बीडमध्ये एका सरपंचाची हत्या झाली आणि जे एक वातावरण आहे त्या वातावरणासंबंधी खासदार सोनवणे यांनी लोकसभेचं लक्ष केंद्रित केलं. 6 वेळा हे अस्वस्थ होतं आणि ही सगळी माहिती कळल्याच्या नंतर मी ठरवलं की अधिवेशन संपल्याच्या नंतर तातडीनं 20 जिल्ह्यात जावं, परभणी जिल्ह्यात जावं. त्या हेतूनच आम्ही लोकांनी आता हा दौरा आयोजित केलेला आहे. जी काही माहिती मिळाली विशेषतः वीजची तर त्या ठिकाणी एकेकाळी हा जिल्हा वारकरी विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता. पण ज्या प्रकारची गुंडगिरी, एकमेकांचे हल्ले हे जे चित्र त्या ठिकाणी ऐकायला मिळालं ते अत्यंत विदारक होतं. आणि ही अवस्था अशीच जर राहिली ती महाराष्ट्राच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आणि म्हणून आम्ही लोकांनी वीजला जाऊन ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली, स्थानिक वडिलांची माहिती घेतली, नागरिकांच्याकडनं माहिती घेतली. दुर्दैवानं त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यामागे जो सूत्रधार आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला आवर घातला पाहिजे. ही जनतेची मागणी त्या ठिकाणची. परत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कारणावर वीजच्या जनतेची भावना आहे की आम्ही लोक बांधू. हे जसं चित्र होतं तसं चित्र परभणीमध्ये सुद्धा होतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या संदर्भात जे काही झालं त्याची प्रतिक्रिया ही होणं साहजिकच आहे. ती झाल्याच्या नंतर ज्यांचा या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं प्राथमिक माहिती दिसतं अशाच तरुणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यामुळं साहजिकच लोकांच्या मध्ये अत्यंत अस्वस्थता आहे.
आणि हे चित्र परभणीला सुद्धा फायदा मिळाला. हे जे घडतं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला शोधणार नाही. राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय. हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चळवळीमध्ये आम्हा लोकांचं काम करणारे एका ज्येष्ठ नेत्याची त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडे ऐकायला एकंदरीत बघितल्याच्या नंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे. अशा आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही, पण राज्य सरकारची वेळ घेऊन इथे परभणी असो वीर असो इथली सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी पावले त्यांनी लवकर टाकावी या प्रकारचा आग्रह धरणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढंच सांगू इच्छितो.